ईश्वरी साधनेच्या एका विशिष्ट टप्प्यावर तुकोबा आहे. आणि तो जीवनाचा टप्पा असा आहे की अध्यात्माची योग्य पद्धतीची सुरुवात आहे. आणि ती वाटचाल करत असताना तुकोबारायांचं जीवन जर बघितलं तर पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, संपत्ती, प्रपंच, जन या सगळ्यांचा त्याग तुकोबारायांनी केला. आणि तो त्याग करत असताना ज्यांचा आधार तुकोबारायांना अपेक्षित होता, त्या संतांचाही आधार होता, त्या भगवंताचाही तुकोबारायांना आधार होता. आणि तो कुठपर्यंत होता तर तुकोबारायांचं अनन्य भावानं त्या संतांप्रती, त्या भगवंताप्रती शरण जाणं इथपर्यंत. अशाही अवस्थेमध्ये शेवटी तुकोबाराय समाजाचा एक घटक आहे. आणि मग या समाजामधून काय सहकार्य झालं किंवा समाजाचा कशा पद्धतीचा त्रास तुकोबारायांना झाला हे सांगत असताना तुकोबाराय सांगतात की भगवंता, आता तुकोबारायांच्या समोर एक विशेष प्रश्न पडलेला आहे. आणि तो प्रश्न असा आहे, तो आहे आधाराचा, की मी संतांचा आधार करावा की भगवंताचा करावा की जनाचा. जनाच्या आधाराचा जर विचार करावा तर पोपला पाटील गावीचे लोक. भगवंता तुझा आधार करावा तर तुझ्या प्राप्तीचा, त्याच्याविषयीचा नक्की काय? खरंच काय मी उद्धार पावणार आहे का? तू खरंच मला भेटणार आहेस का? हाही तुकोबारायांच्या समोरचा प्रश्न आहे. आणि राहिला संतांचा प्रश्न. संतांकडं, त्यांच्या मार्गाकडं तुकोबाराय जात आहेत. आणि त्या मार्गाने जात असताना खरंच या संतांच्या कृपेला मी पात्र ठरेल काय? अशा तीनही प्रकारच्या भावना, अशा तीनही प्रकारचे तुकोबारायांच्या समोर प्रश्न आहेत. त्याच्या मनामध्ये ते सतत भेडसावत आहेत. खरंच भगवंत संत स्वीकार करतील का? आणि तिसरी समस्या आहे की मी ज्या समाजात राहतोय तो समाज, या आध्यात्मिक प्रगतीविषयी समाजाचं काय मत आहे? शेवटी तुकोबाराय समाजाचा घटक आहे. समाजाला विसरून तुकोबारायांना चालणार नाही आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या समाजाचा विचार करावा की संत वचनांचा करावा? मार्ग नक्की कोणता धरायचा आहे? कारण की समाजाला अपेक्षित घटकांचा तर त्याग केलेला आहे आणि जे भगवंताला अपेक्षित आहे ते सर्व स्वीकारलेलं आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुकोबाराय म्हणतात की कोणाच्या आधारे करू मी विचार, कोण देईल धीर माझ्या जीवा. कुठंतरी तुकोबारायांचा धीर खचलेला आहे. कारण की साधना करत असताना ना पूर्ण अनुभूती आलेली आहे, ना पूर्ण समाज टाळता येतोय. समाजानं दिलेला त्रास तुकोबाराय सहन करताय, परंतु तरी समाज पुन्हा पुन्हा त्रास देणं समाजाचं चालूच आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेवटी एक मनुष्य म्हटलं तर मन आलं. आणि त्या मनाचा धीराचं खच्चीकरण होणं ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नक्की मला धीर कोण देईल हा प्रश्न तुकोबाराय मांडतात. आणि या समाजानं मला स्वीकारावं किंवा मी एक समाजाकडून मला काहीतरी आनंद मिळावा असा जर विचार जर केला तर या समाजाची मान्यता काय आहे? या समाजाला अपेक्षित असणारे घटक माझ्याकडे नाही आहेत. कारण या समाजात शास्त्रज्ञ, पंडित, वाचक, खूप मोठा गाढा अभ्यास असणाऱ्या माणसांना हा समाज महत्त्व देतो, शास्त्र जाणणारा. परंतु तुकोबारायांचं जीवन ज्ञानेश्वरीप्रमाणे म्हटलं तर तयांची जाणती मजची शास्त्र. परंतु या ठिकाणी तुकोबांचा आध्यात्मिक जीवनाची वाटचाल आणि त्या प्रसंगाचं सत्य कथन तुकोबाराय या ठिकाणी करतात की मी शास्त्र जाणणारा तज्ज्ञ माणूस नाही, मी पंडित नाही आणि मी वाचक सुद्धा नाही, पुराणांचं कथांचं वाचन सुद्धा इतकं केलेलं नाही. आणि या अवस्थेतले तुकोबाराय या ठिकाणी बोलत आहे. इतकंच नाही तर समाज या तिघांना आणि चौथा म्हणजे जातीनं शुद्ध उच्च वर्णाचा असणं, यालाच हा समाज महत्त्व देतो. एक तर तुम्ही आजही परिस्थिती तीच आहे. तुम्ही मोठ्या कुळात, मोठ्या परंपरेत जर जन्माला आलेला असाल तर तुम्ही कसेही असा, तुम्हाला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळत जाते, जास्तीत जास्त स्वीकृती तुमच्याकडे येते. तुमचं त्यामागचं योगदान काय, तुमचं कर्तृत्व काय याचा विचार निर्बुद्ध समाज कधीच करत नाही.
आणि ही तुकोबारायांना खंत वाटते. परंतु तुकोबाराय ती खंत तशा पद्धतीची व्यक्त करण्यापेक्षा स्वतःची अशी उणीव आहे या भगवंताविषयी चर्चा करतात. भगवंताशी संवाद साधत असताना हे वाक्य बोलतात की भगवंता या समाजाला जे अपेक्षित आहे तसा खरंच मी शास्त्र जाणणारा नाही आहे. तसा विचार केला तर जी या संतांची समज असते तीच शास्त्र असतं. तुकोबारायांचे अभंग आहे. पंडिताचं पंडित साहित्य जरी असेल त्या साहित्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाची रचना तुकोबारायांची आहे. आणि वाचक जर विचार जर केला तर तुकोबारायांचा अभ्यास किती असावा. सर्व वेद उपनिषद ज्ञानेश्वरीची पारायण सगळं साहित्य वाचल्याच्या नंतर वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाचे शोधिला. मग भगवंताचं नामस्मरण करा, त्याला शरण जा, हेच सांगितलेलं. आणि हे विदाऊट स्टडी अभ्यासाशिवाय हे कुठलं शक्य नाही. आणि पुढील जी गोष्ट होती की उच्च कुळातला, उच्च जातीतला, उच्च वर्णातला. खरं तर संतांना हा भेद मान्यच नाही, संत स्वीकारतच नाही. परंतु समाजासाठी हे महत्वाचं होतं. तर तुकोबारांना ती खंतही आहे, तुकोबाराय व्यक्तही करतात. पुन्हा कलियुगाचा जो काही गुणधर्म आहे त्याचं वर्णन करत असताना तुकोबाराय सांगतात की या कलियुगामधील जे काही लोक आहेत, कलियुगी बहु कुशळ हे जन, छळीतील गुण तुझे गाता. भगवंता तुझ्या गुणाचं वर्णन करत असताना एकतर माझ्या आध्यात्मिक जीवनावर या सर्वांचा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. किंबहुना पांडुरंगा मी तुझी जी भक्ती करतोय तर माझ्या अंगी काही गुण दोष असतील, या समाजाला मी दूषित वाटत असेल, हा समाज माझ्यावर कुठल्या तरी पद्धतीचे ब्लेम करत असेल, कुठल्या तरी पद्धतीचे आरोप द्वेषारोप करत असेल, किंवा माझ्याविषयी या समाजाची श्रद्धा जर वेगळी जर असेल आणि ते माझं अध्यात्म असंच जर समजत असेल, तुका म्हणे हासे जन नाही कानंत येत आहे, इथपर्यंतचा अनुभव ठीक आहे. हे बोलणं, ही मनाला धीर देणं किंवा मनाला एक सूचना देऊन योग्य मार्गाने जाणं यासाठी ठीक आहे. तरीही तुकोबारायांच्या मनात हा विचार आल्याशिवाय राहत नाही की या कलियुगामध्ये तुझं भजन गात असताना माझ्या उणिवामुळे, व्यावहारिक जगात वागत असताना काही झालेल्या चुकामुळे भगवंता जर तुझी अपकीर्ती होणार असेल, तुझ्या भक्तीला दोष लागणार जर असेल, मी त्याला जबाबदार असेल की तुझा हे लोक तिरस्कार करतील, अशी जर अवस्था जर असेल ना तर ती भक्ती करावी की नको करावी. आणि माझ्या मनामध्ये असं झालंय की हे लोक मला तर नाव ठेवतात, मला छळतातच, पण माझ्या छळामुळे तुझी भक्ती बदनाम होऊ नये म्हणून कधी कधी तुला सोडावं की काय. परंतु तुकोबारायांच्या या अभंगामध्ये ही मनुष्याची सर्वसाधारण अवस्था असते की ज्या गोष्टीमुळे त्रास होतो ती गोष्ट सोडणं. आणि तुकोबारांना जो काही त्रास होतोय तो त्या भगवंताच्या भक्तीमुळे, आणि या समाजाचा कधी तर कलियुगामध्ये त्रास होतोय. आणि मग अशा अवस्थेमध्ये तुकोबाराय सांगतात की हे लोक तुझ्या गुणांचं वर्णन करत असताना मला छळतात. आणि मग माझ्या मनामध्ये अशी काही अवस्था झालेली आहे, द्विधा मनस्थिती झालेली आहे की भगवंता तुझं भजन करू की नको. जर तुझं भजन करावं तर हे लोक असा त्रास देत आहेत, जर नाही करावं तर माझ्या मनाला अंतःकरणाला त्रास होणार आहे. आणि जगाचा त्रास घ्यावा की अंतःकरणाचा घ्यावा, माझा मलाच त्रास करून घ्यावा की या समाजाचा घ्यावा, या द्वंद्वामध्ये डायलेमामध्ये मी अडकलेलो आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये भगवंता मला प्रश्न पडतो की तुझं भजन करू की नको. मग तुकोबाराय सांगतात की माझ्या समोर दोन प्रश्न आहेत. या समाजाच्या त्रासाला कंटाळून मला दोनच या ठिकाणी पर्याय सुचतात. सगळ्यात पहिलं की या जगाचा त्याग करावा किंवा मला आलेलं मरण सुद्धा श्रेयस्कर असेल, मला ते मरण सुद्धा स्वीकारलेलं परवडेल. अशा पद्धतीची जगद्गुरु तुकोबारायांची मनस्थिती होते. आणि या मनस्थितीमधून तुकोबारायांची एक महत्वाची गोष्ट आहे, जरी आकाशवर पडो पाय ब्रह्मगोळ भंगाचा, काही हो वड वानळ त्रिभुवन खाय, आणि मग तरी तुझीच वाटप आहे का विठोबा. इतकं
धारिष्ट संपन्न जीवन असणारी संत मंडळी असते. इतके धैर्यवान आहेत, इतके नीतिमान आहेत आणि याच्यापेक्षाही ते सर्वश्रेष्ठ समर्पित वृत्तीचे एकनिष्ठ असे भगवंताचे सेवक आहेत. भगवत रूपातील ते एकमेव तारे आहेत, चमकते सूर्य आहेत. आणि अशा संतांमुळं या भगवंताला किंमत आहे. तो भगवंत का श्रेष्ठ आहे, असे सर्व संत मंडळी जर एकनिष्ठ भावाची, सगळ्या देहाचा, जगाचा, सगळ्या गोष्टीचा जर विसर पडत असेल, सगळ्यांचा त्याग करतो आणि जर तुझी तुझी भक्ती होत नसेल तर मला मृत्यू आलेला चांगला, परंतु तुझं भजन माझ्याकडून सुटता कामा नये, याची दक्षता घेणारे तुकोबाराय किती एकनिष्ठ असते. 2 पर्याय वापरतात, परंतु तिसरा पर्याय, तुझं भजन मी सोडणार नाही. समाज सोडेल किंवा देह सोडेल. हिडन मिनिंग आहे याच्यामध्ये. भगवंता, इतका जरी त्रास जर होत असेल तरी तुझी भक्ती मी सोडणार नाही, तुझं नामस्मरण, तुझं गुणगाणं मी सोडणार नाही. हा भाव एका महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मलेला तुकोबा, तो अणुरेणू थोकळा तुका आकाशा एवढा, हा भाव या संतांना ताकद देत असतो. ते मोठे असतात, संपन्न असतातच, परंतु त्यांना अजून मोठं जो करतो तो त्यांच्या अंगी असणारा हा एकनिष्ठ भाव, एकनिष्ठ भक्ती.